नामामध्ये सतत यायचं असेल ना तर ते नाम श्री गुरूंकडून आलेलं पाहिजे आणि सद्गुरूंकडून आलेलं पाहिजे. आणि सद्गुरूंकडून आलेलं जर नाम आपण घेतलं तर त्या नामानं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. कारण देवाचं नाव घेण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना सद्गुरू करावे लागलेत, प्रभू रामचंद्रांना सद्गुरू करावे लागलेत. आपल्यासारखेच काय घेऊन बसले. नाम तुझे नारायणा फोडी पाषाणाला पान्हा, नाम जपले वाल्मिकीने फुटली टोन प्याला पाने. अजामेळा पापरासी अजामेळा पापरासी नामे गेला वैकुंठासी. नाम जपले वाल्मिकीने फुटली टोन प्याला पाने. थोर नामाचा महिमा थोर नामाचा महिमा तुका म्हणे झाली सीमा. नाम जपले वाल्मिकीने फुटली टोन प्याला पाने. विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंग कारू मन मान पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताची दुसरे चरण संताचे. कांदा कृपादाने कथेचा विस्तारू कांदा कृपादाने कथेचा विस्तारू. कांदा कृपादाने कथेचा विस्तारू कांदा कृपादाने कथेचा विस्तारू. कांदा कृपादाने कथेचा विस्तारू कथेचा विस्तारू. कांदा कृपादाने कथेचा विस्तारू कांदा कृपादाने कथेचा विस्तारू. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं दंडवातीतम गगन सदृश्यं तत्वमस्यादि लक्षणम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावार्थितम त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि सद्गुरुतं नमामि. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा
पावनी आद्यत्रय जननी देवांची ज्या ज्या ठिकाणी हे मन जाय माझे त्या त्या ठिकाणी हे निज रूप तुझे मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोनी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोनी मस्तक हे पायावरी या वार करी जनदाचा या वार करी संताचा या वार करी जनदाचा या वार करी जनदाचा या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक हे पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगातले तिसरे जगद्गुरु आणि महाराष्ट्रातले पहिले जगद्गुरु असे असणारे देहू निवासी तुकोबराय यांचा नामाचा महिमा वर्णन करणारा 4 चरणांचा अभंग तुम्हा मायबापांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गांढाळवाडी व या गांढाळवाडीतील आजच्या प्रथम दिवसाची कीर्तन रूपी पुष्प मज सारख्या पामराकडे आलं हे मी माझं प्रथम भाग्य समजते. विठ्ठल विठ्ठल तुकोबराई या अभंगातून सांगतात की बाबा रे, जन्माला आल्याच्या नंतर तुम्ही काय करा? एका गाड्याच्या 10 गाड्या करा. काय सांगितलं? 10 एकराची 20 एकर करा. मग काय सांगितलं? तर तुकोबराय सांगतात की या जीवनामध्ये हा देह जन्माला आल्याच्या नंतर काय करा? तर भगवंताचं नामस्मरण करा. कारण हे मी पण नाही सांगत, तर नाथ बाबा हरिपाठामध्ये वर्णन करताना सांगतात. ते म्हणतात, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता, हरी बोला. जे काही सगळं कार्य करतोय ते कार्य करताना भगवंताचं नामस्मरण करा. आता तुम्ही म्हणता भगवंताचं नामस्मरण करायचं, ठीक आहे हो, आम्ही करतो, पण देवाचं नाव घ्यायला लागलो, भगवंताचं नाव जर घ्यायला लागलो तर डोक्यामध्ये विचार चालू होतात की नाही? महिला मंडळी, होतात की नाही? तुम्ही नक्की मनुष्यच प्राणी ना? होतात की नाही? का तुम्हाला विचारच नाही? हो, अख्खं आयुष्य विचार करण्यात गेलंय आपलं, बरोबर ना? देवाचं नाव घ्यायला लागलं की आपल्या डोक्यामध्ये विचार आहेत, बरोबर ना? मला सांगा, देवाचं नाव घेणं अवघड आहे का संसार करणं अवघड आहे? बरं, अवघड गोष्ट जाऊ द्या, सोपं सांगते. देवाचं नाव घेणं सोपं आहे का संसार करणं सोपं आहे? आ, मला वयामानाने ऐकू येत नाही. देवाचं नाव घेणं सोपं आहे, पण आपण घेतो का? नाही घेत. तुम्ही म्हणता देवाचं नाव घ्यायला लागल्यावरती डोक्यामध्ये विचार येतात, पण तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू का? एक गुह्य आहे जे माझ्या सद्गुरूंकडून मला मिळालं, ते तुम्हाला सांगते की देवाचं नाव घेऊन, देवाचं नाव जर मुखामध्ये सतत यायचं असेल ना, तर ते नाम श्री गुरूंकडून आलेलं पाहिजे आणि सद्गुरूंकडून आलेलं पाहिजे. आणि सद्गुरूंकडून आलेलं जर नाम आपण घेतलं तर त्या नामानं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. कारण देवाचं नाव घेण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना सद्गुरू करावे लागलेत, प्रभू रामचंद्रांना सद्गुरू करावे लागलेत. आपल्यासारखेच काय घेऊन बसले, बरोबर आहे की नाही? राम परब्रह्म वसिता चरण, राम परब्रह्म वसिता चरण, राम परब्रह्म
कृष्ण सांदीपणे गुरु केला 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 कृष्ण सांदीपने गुरु केला राम परब्रह्म वशिष्ठाचर राम परब्रह्म वशिष्ठाचर चरण राम परब्रह्म वसिष्ठा शरण कृष्ण सांदीपणे गुरु केला. प्रभू रामचंद्रांना नाम मिळवण्यासाठी नाम घेण्यासाठी वसिष्ठ ऋषींना शरण जावं लागलं. माझ्या भगवान श्रीकृष्णांना नाम घेण्यासाठी सांदीपन ऋषींना शरण जावं लागलं आणि सद्गुरूंच्या मुखातून जे नाव आलं त्या नामानं देवाचा उद्धार झालाय. देवाचा अहो देवाच्या नावानं जर उद्धार झाला असता तर देवांना गुरु करावे लागले असते का? नाही. कारण नाम आणि नाव ही गुह्य आहे बरं का. तुम्हाला बारीक नीट लक्ष देऊन ऐका. हे गुह्य आहे की देवाचं नाव आणि नाम याच्यामध्ये फरक आहे. नाव म्हणजे काय तर जन्माला आल्याच्या नंतर जे ठेवलं जातं आणि हा देह सोडल्याच्या नंतर ते नष्ट होतं त्याला म्हणतात नाव. मला सांगा तुमचं काय पारुबाई सखुबाई काय नाव असन ते हा देह ज्यावेळेस जाईल तुम्ही हा देह ज्यावेळेस सोडता त्यावेळेस ते नाव राहणार आहे का हो? अहो लांब कशाला एखादं जर ॲम्ब्युलन्स आली एखादं जर एक्सपायर झालं आणि ॲम्ब्युलन्स जर आली तर माणूस म्हणते की डेड बॉडी आली का? बरोबर ना? मग नावाचा संबंध कुठपर्यंत आहे? जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत नावाचा संबंध आहे. परंतु नाम भगवंताच्या मुखात सद्गुरूंच्या मुखातून आलेलं नाम त्या नामानं परिवर्तन होतं. अशी नाव अनेक आहेत. राधा आहे, कृष्ण, शिव, विठ्ठल, पांडुरंग नाव अनेक आहेत. परंतु ते नाव ते नाम सद्गुरूंच्या मुखातून जर आलं तर त्याला किंमत आहे, नाहीतर किंमत नाही. आपलंच नाही नामदेवरायांना देव भेटले पण कळाले मात्र नाही. त्याच्यासाठी काय करावं लागलं? सद्गुरूंना शरण जावं लागलं. ज्यांच्या ताटामध्ये देवानं जेवावं, ज्यांच्या हातचा नैवेद्य माझ्या भगवंत परमात्म्यानं खावा, ज्यांच्या कीर्तनामध्ये माझ्या भगवंत परमात्म्यानं बेधुंद होऊन नाचावं असे असणारे नामदेवराय. परंतु नामदेवरायांना सुद्धा देव कळण्यासाठी सद्गुरूंना शरण जावं लागलं. कसं तर ते तुम्हाला सांगते की एक दिवस नामदेवरायांच्या घरी साधू संत जेवणासाठी आले होते. आता साधू संत कोण तर माझे निवृत्ती दादा, ज्ञानोबाराय, सोपांग काका आणि मुक्ताबाई आणि गोरोबा काका असे सर्व संत जर नामदेवरायांच्या घरी जेवणासाठी आले होते. जेवणासाठी आल्याच्या नंतर नामदेवरायांनी जेवण बिवण सर्व काही त्यांचं सर्व काही उरकलं आणि जेवण उरकल्याच्या नंतर माझ्या मुक्ताबाई गोरोबा काकांना म्हणतात की काका कुणाचं मडकं कच्चं आहे आणि कुणाचं मडकं पक्क आहे जरा तपासून पहा. आता मडकं तपासून पाहणं म्हणजे काय तर कोण किती ज्ञानी आहे हे पाहणं याला म्हणतात मडकं तपासून पाहणं. तर गोरोबा काकांनी प्रत्येकाच्या डोक्यामध्ये थापटून पाहिलं तर सगळ्यांची मडकी पक्की निघली, परंतु माझ्या नामदेवरायांचं मडकं मात्र कच्चं निघलं. आता नामदेवरायांना कच्चं म्हटल्यामुळे नामदेवरायांना राग आला आणि नामदेवराय देवाकडे गेले आणि देवाला जाऊन म्हणले की देवा सांग ना रे मी खरंच कच्चा आहेस का? देवा सांग ना रे मी खरंच कच्चा आहेस का? हे साधू संत मला कच्चे समजतात. त्यावेळेस माझ्या देवानं सांगावं की हो नामा तू खरंच कच्चा आहेस. तुला जर मला जाणून घ्यायचं असेल तर तू काय कर औंढ्या नागनाथाला जा आणि तिथं विसोबा खेचरांना गुरु कर. मग माझे नामदेवराय औंढ्या नागनाथाला महादेवाच्या मंदिरामध्ये जातात, तिथं विसोबा खेचरांना शरण जातात आणि मग विसोबा खेचरांना शरण गेल्याच्या नंतर नामदेवरायांना नाम मिळतं आणि विसोबा खेचर नामदेवरायांच्या मस्तकावरती हात ठेवतात, अनुग्रह देतात. सद्गुरु नाई के पूर्ण कृपा केली, सद्गुरु नाई के पूर्ण कृपा केली, नाई के पूर्ण कृपा
लाविली निज वस्तू. ज्या वेळेस नामदेवरायांच्या मस्तकावरती श्री गुरूंचा हात पडला त्यावेळेस कळलं की माझ्यातला देव, या विश्वातला देव, या चराचरातला देव एकच आहे. पण मला सांगा आधी काय करावं लागलं? मुकी आहेत का तुम्ही? काय करावं लागलं? अहो सद्गुरू करावे लागले, बरोबर ना? नाम जर भेटवायचं असेल, नाम जर मिळवायचं असेल तर काय करावं लागेल? सद्गुरूंना शरण जावं लागेल. कारण ते म्हणतात सद्गुरू वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. कसं धरायला लावल्यात पाय? कधी मधी का आधी आधी? कसं आधी आधी? असं जर सद्गुरूंना शरण गेलं तर त्या नामाचा महिमा कळन. कारण हा जो देह भेटलाय ना, या देहामध्ये, या देहाला आपण आपलं मानलंय, हा देहाभिमान झालाय. परंतु एक गोष्ट सांगून जाईल तुम्हाला की हा मातीतून जन्माला आलेला आहे आणि एक ना एक दिवस तो मातीतच जाणार आहे. म्हणून तर साधू संत सांगतात की माटी में मिले माटी, पानी में पानी, अरे अभिमानी, अरे अभिमानी, पानी का बुलबुला जैसी तेरी जिंदगानी, अरे अभिमानी, अरे अभिमानी. हे आयुष्य कसं सांगितलंय? पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे. मला सांगा पाण्याचा बुडबुडा कुठपर्यंत असतो? किती वेळ राहतो? क्षणिक आहे, क्षणिक. तसं हे आयुष्य सुद्धा क्षणिक आहे. अजून तरी सावध होय मुढा, अजून तरी सावध होय मुढा. संसार सोडा पाण्याचा बुडबुडा, संसार सोडा पाण्याचा बुडबुडा, संसार सोडा पाण्याचा बुडबुडा, पाण्याचा बुडबुडा. हा जो देह भेटलाय ना, हा क्षणिक आहे, काही काळापुरता आहे. हा एकदा निघून गेला ना परत नाही हो. ह्या देहामध्ये हा जो देह भेटलाय, भेटल्याच्या नंतर आपल्याला अभिमान झालाय. परंतु सांगून जाईन तुम्हाला की कुणीच कुणाचं नसतं. एक भगवंत परमात्मा सोडला, एक सद्गुरू सोडले तर कुणीच कुणाचं नसतं. ते पुढे जाऊन सांगतात की भाई बंधना तेरे काम नाए, कुटुंब कभी ना तेरे साथ ना जाए. तुमच्यासोबत कुणीच येऊ शकत नाही. कारण जन्माला येताना एकटा आलाय आणि जातानाही एकटा जाणार आहे. सोबत कुणी येणार नाही. ते म्हणतात संग ना चलेंगे तेरे कोई भी परानी, अरे अभिमानी, अरे अभिमानी. या देहामध्ये आल्याच्या नंतर काय करावं? कुणीच कुणाचं नाही ना. एक भगवंत परमात्मा सोडला तर कुणीच कुणाचं नाही. मग काय केलं पाहिजे? तर त्याचं नामस्मरण करता आलं पाहिजे. कारण अनमोल किमतीचा हा नरदेह भेटलाय. ते म्हणतात मनुष्य जन्म अनमोल रे, इस मिट्टी में मत घोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अनमोल किमतीचा नरदेह तुला भेटलाय, हा एकदा गेल्यावरती परत नाही. म्हणून या देहाला आल्याच्या नंतर काय कर? राम नाम तू बोल रे, इस मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. हा एकदा भेटलाय परत नाही. कारण नामदेवराय सांगतात की शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली यावर मग फेरा पडे. हा जर मनुष्य देह एकदा गेला तर परत 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये पडावं लागेल. म्हणून वाटत असेल ना या 84 लक्ष योनीमध्ये पडू नये तर भगवंताचं नामस्मरण गरजेचं आहे. कारण त्याच्या नामाशिवाय पर्याय नाही. कारण त्याचं नाव किती पवित्र आहे. तर हा देह कसा सांगितलाय? नाशिवंत आहे. कारण साधू संत सांगतात की नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा नाशिवंत देह आहे. नासकाय सडकाय पुचकाय हा देह. परंतु असा अपवित्र असणारा देह सुद्धा पवित्र करण्याची ताकद माझ्या नामामध्ये आहे. म्हणून नाम श्रेष्ठ सांगितलंय. या नामाची ताकद इतकी आहे. किती ताकद सांगू का? थोडक्यात सांगून जाईल तुम्हाला. स्नान करताना जर नाम घेतलं तर ते तीर्थस्नान होईल.
बघा, लक्ष देऊन ऐका. स्नान करताना जर नाम घेतलं तर ते तीर्थस्नान होईल. भोजन करताना जर तुम्ही नाम घेतलं तर तो प्रसाद होईल. काम करताना जर नाम घेतलं तर ती कर्मभक्ती होईल. स्वयंपाक करताना जर तुम्ही नाम घेतलं तर तो महाप्रसाद होईल. झोपताना तुम्ही जर नाम घेतलं तर ती ध्यान निद्रा होईल. चालताना तुम्ही जर नाम घेतलं तर ती तीर्थयात्रा होईल. आणि घरात जर तुम्ही नाम घेतलं तर घराचं मंदिर होईल. एवढी ताकद माझ्या नामामध्ये आहे. म्हणून तर माझे तुकोबाराय सांगतात की नामाची ताकद किती आहे. अहो, दगड किती टणक असतो, किती कडक आहे, परंतु त्या दगडाला सुद्धा पाजर फोडावा इतकी ताकद नामामध्ये आहे. म्हणून माझे तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये नाम तुझे नारायणा, 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 नाम तुझे नारायणा. कोणी कानाला पाना, कोणी वाचनाला पाना, कोणी वाचनाला पाना, कोणी वाचनाला पाना. नाम जपले वाचले, 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 नाम जपले वाचले. नाम तुझे नारायणा, कोणी वाचनाला पाना, नाम तुझे नारायणा, कोणी वाचनाला पाना, वाचनाला पाना. हो, एवढी नामाची ताकद आहे. आणि हा देह दिलाय ना, तो कशासाठी दिलाय तर ते म्हणतात देवे दिला देह भजन अगोमटा. मला सांगा, देवे दिला देह भजन अगोमटा का भोजन अगोमटा हो? हा, भजन अगोमटा, बरोबर ना. परंतु आपण कशासाठी वापरला? भोजनासाठी, बरोबर ना. ते सांगतात, ते म्हणतात की 3.5 हाताचा हा नरदेह तुला दिलाय. कशासाठी? ते म्हणतात, औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, कि भज मन नारायण, कि अब बोलो नारायण, कि भज मन नारायण, कि अब बोलो नारायण. 3.5 हाताचा नरदेह तुला दिला. कशासाठी? माझं भजन करण्यासाठी दिला. परंतु वापरला कशासाठी? खाया पिया सुख से सोया, नाहत जमाना खोया. खाण्यासाठी, पिण्यासाठी आणि झोपण्यासाठी, एवढ्यासाठीच वापरला. परंतु हा नरदेह इतका दुर्लभ आहे. ते म्हणतात की नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर जर भगवंताचं जर नामस्मरण केलं तरच आपली मुक्ती होऊ शकते, तरच आपण भगवंत परमात्म्याशी एकरूप होऊ शकतो. म्हणून छंद लावावा तर तो माझ्या भगवंत परमात्म्याचा लावावा, छंद लावावा तर तो देवाच्या नावाचा लावावा. कारण कसा छंद लावला पाहिजे हे पण कळलं पाहिजे. एक कुंभारी नव्हती, कुंभारी, तिने मातीचं घरटं तयार केलं होतं. आता जुन्या घरांच्या ह्या जुन्या महिला मंडळींना माहीत असेल, जुनी घरं होती पहिली, त्याला कुंभारनी घरं करायचं, बरोबर ना. तर अशीच एक कुंभारीण होती आणि त्या कुंभारणीनं घरटं बनवलं होतं. कसलं? मातीचं. कुंभारणीचं घरटं कशाचं असतं? मातीचं. मातीचं घरटं बनवलं होतं. आणि त्या घरट्यामध्ये, त्या घरामध्ये त्या कुंभारणीने 2 हिरव्या आळ्या आणून टाकले होते.
कोणते कसल्या 2 हिरव्या आळ्या आणून टाकल्या होत्या आणि त्या हिरव्या आळ्यांना ती कुंभारीन रोज चावायची. तर त्या ज्या आळ्या होत्या त्या आळ्यांना असं वाटायचं की ही रोज आम्हाला चावती. मग ती कुंभारीन आली की त्या अंग चोरून घ्यायच्या, कारण ती कुंभारीन ज्यावेळेस चावेल त्यावेळेस त्या आळ्यांच्या अंगाची शरीराची आगाग व्हायची. त्या आळ्यांना इतकं चिंतन लागलं होतं त्या कुंभारणीचं, इतकं की 4 ते 5 दिवसामध्ये त्या आळ्या होत्या का त्या आळ्या सुद्धा कुंभारीन झाल्या. मला सांगा चिंतन कशाचं केलं? अहो कुंभारणीचं केलं. चिंतन कुंभारणीचं केलं तर त्या कुंभारीन झाल्या. तसं आपण जर भगवंताचं चिंतन केलं तर आपण का भगवंतमय होऊ शकणार नाही? म्हणून तर माझे तुकोबराय म्हणतात की गोविंद गोविंद मना लागली या छंद. किती छंद अंतकरणापासून मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. भेद नाही देवातया, भेद नाही देवातया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, काया काया काया. गोविंद गोविंद मना लागली या छंद. आणि मनाला जर छंद लागला तर काय होतं? मग गोविंद ते काया, काया म्हणजे शरीर, हे सुद्धा भगवंतमय होऊन जातं. आणि भेद नाही देवातया, म्हणजे देव आणि भक्त हा भेद मावळून जातो. पण कधी? चिंतन कसं पाहिजे? मनाच्या मनापासून. ते म्हणतात मना लागली या छंद, मना लागली या छंद. मनाच्या मनापासून छंद लागला पाहिजे. आणि असा छंद जर लागला तर का देव भेटू शकत नाही हो? चिंतने चित्ताला, चिंतने चित्ताला, चिंतने चित्ताला, चिंतने चित्ताला, चिंतने चित्ताला, चिंतने चित्ताला, चिंतने चित्ताला. लावी मना मनाला, लावी मनाच्या मनाला, लावी मनाच्या मनाला, लावी मनाच्या मनाला. चिंतने चित्ताला, 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 चिंतने चित्ताला. चिंतन चित्ताला, लावी मनाच्या मनाला. अंतकरणापासून मनाच्या मनापासून जर नामस्मरण केलं तर भगवंत परमात्मा धावून आल्याशिवाय राहणार नाही. किती? तर कधीतरी एकांतात जाऊन बसावं आणि त्या भगवंत परमात्म्याला आळवावं आणि त्या देवाला म्हणावं की हे भगवंता कधीतरी तू माझा हो, कधीतरी तू माझा हो. अहो अंतकरणापासून जर आळवलं ना तर नक्कीच भगवंत परमात्मा आपल्यासाठी धावून आल्याशिवाय राहणार नाही. अहो भक्तराज प्रल्हादजी होते, त्यांच्या वडिलांनी म्हणजे हिरण्यकश्यपूने उकळत्या तेलाच्या कढईमध्ये प्रल्हादजींना टाकलं, परंतु भगवंताचं नामस्मरण चालू होतं तर माझा भगवंत परमात्मा प्रल्हादजींसाठी धावून आले. माझ्या जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल गाऊ लागल्या. का? तर भगवंताच्या नामस्मरणामुळे. इतकी ताकद त्याच्या नामात आहे हो.
मग तुकोबाराय म्हणतात बाबा असं नाम की जे भगवंताचं नाम जे श्रेष्ठ आहे असं नाम कुणी कुणी जपलं. तर एक वाल्याकुळी होता, वाल्याकुळी की ज्यानं एक ब्राह्मण मारला की एक खडा टाकायचा, असे 7 रांजण भरले होते. किती किती 7 रांजण भरले होते. आपण तर तेवढी पाप नसते केली. एक ब्राह्मण मारला की एक खडा टाकायचा, असे 7 रांजण भरले होते. परंतु एक दिवस असं साधूंचं दर्शन झालं. नारद महर्षी भेटले आणि नारद महर्षी भेटल्याच्या नंतर नारद महर्षींनी वाल्ह्या कोळ्याला विचारलं की तू हे पाप का करतोस. त्यावेळेस वाल्ह्या कोळ्यानं सांगितलं की माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा याच्यासाठी मी हे पाप करतो. त्यावेळेस नारद महर्षींनी सांगितलं की तू हे पाप करतोयस, परंतु या तुझ्या पापामध्ये तुझं कुटुंब सहभागी आहे का. जा विचारून ये तुझं कुटुंब या पापामध्ये सहभागी आहे का. आता असं म्हणल्याच्या नंतर वाल्याकोळी घरी गेले आणि घरी गेल्यावरती मुलांना प्रश्न विचारला की मी जे हे पाप करतोस, तुमचा उदरनिर्वाह व्हावा याच्यासाठी मी हे पाप करतोस, तर माझ्या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात का. त्यावेळेस मुलांनी नकार दिला. मुलांनी नकार दिल्याच्या नंतर बायकोकडे गेला. बायकोला विचारलं की तू तर माझी अर्धांगिनी आहेस, मग मी हे जे पाप करतोस, तुमचं पालन पोषण करण्यासाठी मी हे पाप करतोस, त्या माझ्या पापामध्ये तू सहभागी आहेस का. त्यावेळेस बायकोने सुद्धा सांगितलं की जे तुम्ही काही कमवता ते तुमचं कर्तव्य आहे, आम्हाला आणून देणं हे तुमचं कर्तव्य आहे, पण मी मात्र तुमच्या पापामध्ये सहभागी होऊ शकत नाही. आईबाप सुद्धा असंच म्हटले. आणि मग असं म्हणल्याच्या नंतर वाल्ह्या कोळ्याला पश्चाताप झाला. ते परत नारद महर्षींकडे आले आणि नारद महर्षींना सांगितलं की मी हे जेवढं काही पाप केले ना, त्या पापामध्ये माझं कुटुंब सहभागी नाही. आता मला सांगा, 7 रांजण भरले होते ते वाल्ह्या कोळ्याचे, आपलं तर काहीच नाही. आपण काय कोणाचा बांध कोरला असन, काय चिंगड्या खाली घालू घालू कांदे विकले असते, पाणी घालू घालू दूध विकलं असन, हा भाग सोडून द्या. परंतु ज्यांचे 7 रांजण भरले होते इतकं पाप होतं. परंतु नारद महर्षींनी सांगितलं की तुला जर वाटत असेल ना या पापातून मी मुक्त व्हावं, तुला जर वाटत असेल हे माझं पाप नष्ट व्हावं, तर त्याच्यासाठी तुला नामस्मरण गरजेचं आहे. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची 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 गणना कोण करी, पुण्याची 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 गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नारद महर्षींनी राम नाम दिलं, परंतु वाल्ह्या कोळ्याला ते राम राम सुद्धा म्हणता येत नव्हतं. तो मरा मरा म्हणायचा. परंतु ते मरा मरा नामाचं स्मरण केलं. आणि जे वाल्ह्या कोळ्याने तपश्चर्या करताना जे शेजारी टोनप ठेवलं होतं ना, तर राम नामाची ताकद इतकी आहे की ज्या वेळेस वाल्ह्या कोळे नामस्मरण करत होता त्यावेळेस त्या वाल्ह्या कोळ्याचं वारूळ तयार झालं आणि त्या टोनप्याला सुद्धा पानं फुटली. म्हणून तर माझे तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात, नाम जपले वाल्मिकीने, नाम जपले वाल्मिकीने, नाम जपले वाल्मिकीने, नाम जपले वाल्मिकीने, नाम जपले वाल्मिकीने.
वाल्यानं ते नाम जपलं तर वाल्याचा वाल्मिकी झाला, बरोबर ना? वाल्मिक ऋषी झाले आणि रामाआधी प्रभू रामचंद्र अवताराला यायच्या आधी रामायण लिहून ठेवलं. इतकी ताकद कशात आहे? रामनामामध्ये. एवढंच नाही तर रामनामाने दगड सुद्धा तरली. म्हणून तर म्हणतात बरं का स्वप्नील दादा, म्हणून तर म्हणतात की ज्याला राम एक योद्धा म्हणून कळाला, ज्याला राम एक योद्धा म्हणून कळाला तो कुंती मातेचा अर्जुन झाला. ज्याला राम एक देव म्हणून कळाला तो अंजनीचा हनुमान झाला. ज्याला राम एक शब्द म्हणून कळाला तो वाल्याचा वाल्मिकी झाला. आणि ज्याला राम नाम कळालं त्याला हृदयातला देव कळाला, हृदयातला देव कळाला. इतकी ताकद रामनामात आहे. एवढी ताकद फक्त ते घेता आलं पाहिजे. कारण जर वर्षभर जर अभ्यास केला तर आपण परीक्षा पास होऊ शकतो, बरोबर ना? बरोबर की नाही? वर्षभर जर आपण अभ्यास केला तर आपण परीक्षा पास होऊ शकतो. आता कोफ्या करतात तो भाग निराळा आहे, तो सोडून द्या. पण वर्षभर जर अभ्यास केला तर आपण परीक्षा पास होऊ शकतो. तसं जर आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण केलं तर नक्कीच भगवंत परमात्मा भेटू शकतो. म्हणून तर भगवान श्रीकृष्ण 8व्या अध्यायामध्ये आणि 6व्या श्लोकामध्ये ते सांगतात की अंतकालीच मामेव स्मरणयुक्ता कलेवरम यप्रयाती समदभाव याती नास्यत्र संशय. भगवान परमात्मा सांगतात की अंतकाळी देह सोडण्याच्या वेळेस जर माझं नामस्मरण केलं तर नक्कीच मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या पुढे जाऊन ते सांगतात की यम यम वापी स्मरण भाव तेजयंते कलेवरम ततमविती कौंतेय सदा तद्भाव भाविता. भगवान परमात्मा सांगतात की ज्या गोष्टीचं तुम्ही आयुष्यभर स्मरण करता तीच गोष्ट अंतकाली आपल्या स्वर्णामध्ये येत असते. मग मला सांगा, आपण जर आयुष्यभर संसार जर डोक्यामध्ये भरवला तर शेवटच्या क्षणी काय येईल? काय येईल डोक्यात? संसार येईल, बरोबर ना? मग परत चालू होईल काय? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णा नन्यानि संयाति नवानि गुहि भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. अंतकाली जर भगवंताचं जर नाम मुखामध्ये आलं नाही तर काय होईल? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. म्हणून आयुष्यभर भगवंताच्या नामाचं स्मरण करा, शेवटी भगवंताचं नाम मुखामध्ये येईल. कसं तर ते तुम्हाला सांगते की एक आजोबा होते, एक बाबा होते, खूप वय झालेलं होतं आणि ते बाबा अंथुरणावर खेळलेले होते, पण आयुष्यभर कधी देवाचं नाव घेतलं नव्हतं. पण त्या बाबांच्या मुलाला वाटायचं की आता माझ्या वडिलांचा अंतकाळ जवळ आलाय, आता तरी बाबांनी नाव घ्यावं, आता तरी बाबांनी मुखामध्ये नाव घ्यावं, कारण आता कधी देह जाईल हे सांगता येत नाही. आता असं मुलाला वाटायचं, परंतु बाबांच्या मुखामधून नाम येत होतं का? नाव येत होतं का? नाही. एक मुलाचा एक मित्र होता, त्या मित्राने मुलाला सांगितलं की तुझ्या बाबांच्या मुखामध्ये जर नाम किंवा नाव भगवंताचं नाव जर यायचं असेल ना तर तू एक उपाय कर, मी सांगतो तसं कर. तर त्या मित्राने मुलाला सांगितलं की ज्या खोलीमध्ये तुझे बाबा झोपलेले आहेत ना त्या खोलीमध्ये धान्याची थप्पी लाव आणि धान्याच्या थप्पीतली सगळ्यात वरची जी गुणी ना, जे पोत आहे ना, त्या पोत्याला बीळ पाड. त्या पोत्याला बीळ पाडलं की त्या पोत्यातून धान्य गळल. कसं? टिपटिप 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 असं धान्य जर गळलं तर मग तुझे बाबा तरी म्हणतील की ते काय कर, पोत शिव. आणि असं शिव म्हणलं की मुखामध्ये नाव येईल. आता असं उपाय सांगितला. मुलगा घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर ज्या खोलीमध्ये बाबा झोपलेले होते त्या खोलीमध्ये एक धान्याची थप्पी लावली. सगळ्यात वरच्या पोत्याचं तोंड फोडलं, छोटंसं बीळ पाडलं आणि त्या बिळातून टिपटिप 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 धान्य गळू लागलं. आता हे बाबांना पाहवलं का? नाही, कारण सुतुळीचा तोडा सुद्धा जमून ठेवला होता. कुणी? म्हाताऱ्या बाबांनी, बरोबर ना? आता असं पाहिल्यावर बाबांना कुठं सहन होते? त्यावेळेस बाबा म्हणले की अरे पोरा, मी कसा कसा संसार केलाय आणि तू ते पोत बघ, ते धान्य बघ, त्या पोत्यातून गळतंय, ते पोत एकदा टाच. आता असं म्हणलं म्हाताऱ्याने मान टाकली. आता मला सांगा, वाटलं काय होतं? शिव
म्हणन, पण झालं काय? टाच म्हणले. बरोबर ना? का झालं? तर आयुष्यभर देवाचं नावच घेतलं नाही तर अंतकाली येईल का हो? नाही येऊ शकत. त्याच्यासाठी आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. कारण कुणाचे 10 गेलेत, कुणाचे 5 गेलेत, पण आज उद्यावर आले. हा देह परत परत नाही. कारण आयुष्याचं गणित कसं आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगून जाईल की 10 वर्षे बालपण, 20 वर्षे तारुण्य, 10व्या वर्षात 10 वर्षापर्यंत बालपण राहतं, 20 वर्ष तारुण्य, 20व्या वयात तारुण्य येतं, 30ची होय भरती, दारा पुत्र खेळती, 30 वर्षामध्ये मुलं बाळ होतात, 40 वर्षे होता डोळा 40 आली, नेत्रासी भूल पडली, येता न दिसे जवळी. 40व्या वर्षामध्ये हळूहळू दिसायचं कमी होतं. 50 वर्ष होता दंतपंक्ती हालती, श्याम केस शुभ्र होती, तयास म्हातारे म्हणती. 50 वर्षामध्ये काय? दात हालायला लागतात, काळे केस पांढरे होतात. बरोबर ना? आणि 60व्या वर्षी ते सांगतात की साठीची बुद्धी नाठी, वस वसा लागे पाठी, हाती घेऊन या काठी, तयास हसती पोरटी. 60व्या वर्षामध्ये हातामध्ये काठी येते. 70ची विवंचना, बसल्या जागी उठवेना, उठविता चालवेना, म्हणत असे दैन्यवाना. 70व्या वर्षामध्ये उठता येत नाही, उठलं तरी चालता येत नाही, अशी स्थिती आपली असती. 4 20 मिळून 80, 4 20 मिळून 80, देह झाला कासाविषयी, जलाविन मासोळी जैशी, हिंडती देश देशा. असं आपल्या आयुष्याचं गणित आहे. म्हणून माझे समर्थ रामदास स्वामी म्हणतात की राजहंस उडून गेला, देह कोरडा पडला. राजहंस उडून गेला, देह कोरडा पडला. यातला आतला राजहंस म्हणजे आतला जर परमात्मा निघून गेला ना तर या देहाला किंमत नाही. या देहाला किंमत कुठपर्यंत आहे? जोपर्यंत या शरीरामध्ये चैतन्य आहे ना तोपर्यंत या देहाला किंमत आहे. एकदा का आतला निघून गेला की देहाला किंमत राहत नाही. देहाला का किंमत आहे? तर एकदा भगवान श्रीकृष्ण या चैतन्याला का किंमत आहे तर ते सांगून जाईल तुम्हाला की एकदा भगवंत परमात्मा आणि लक्ष्मी माता यांचा संवाद चालला होता. संवाद चालू असताना लक्ष्मी माता भगवंताला म्हणतात की माझ्यामुळे तुम्हाला किंमत आहे. त्यावेळेस भगवंत परमात्मा म्हणतात नाही, माझ्यामुळे तुला किंमत आहे. असा संवाद चालू असताना देवी काही ऐकना, लक्ष्मी माता काही केल्या ऐकना. मग लक्ष्मी माता देवाला म्हणतात की मी तुम्हाला सिद्ध करून दाखवते की माझ्यामुळे तुम्हाला कशी किंमत आहे. तर एका ठिकाणाहून प्रेत यात्रा चाललेली असते आणि प्रेत यात्रा चाललेली असताना लक्ष्मी माता तिथं पैशाचा पाऊस पडतात. आता पैशाचा पाऊस पडायला लागल्याच्या नंतर जे प्रेताच्या मागं आणि पुढे चाललेली जी लोक असतात ना ती वरती पाहतात तर पैशाचा पाऊस पडतोय. आता पैशाचा पाऊस पडतोय म्हणल्यावर सगळेजण पैसे वेचायला लागले, सगळेजण पैसे वेचण्यामध्ये मग्न झाले. परंतु जे 4 जण होते का खांदेकरी ते मात्र तशीच चलत राहिले. आता देवीनं भगवंताला सांगितलं की बघा मला किती किंमत आहे. त्यावेळेस देव लक्ष्मी मातेला म्हणतात की तुला जरी सगळ्यांनी किंमत दिली असली तरी 4 जण अजून तशीच आहेत. असं म्हणल्याच्या नंतर देवी डबलनी पाऊस पाडतात. आता एवढा पाऊस पडल्याच्या नंतर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं ना, का तर तो पाऊस काय असं तसा पाऊस नाही, तो पैशाचा पाऊस होता. आता पैशाचा पाऊस पडतोय म्हणल्याच्या नंतर ते 4 जणांनी प्रेत खाली ठेवलं आणि सगळेजण पैसे वेचायला लागले. देवी आता भगवंताला म्हणतात की आता बघा असा एकही माणूस राहिला नाही की आता त्याने मला किंमत दिली नाही. तेव्हा देव म्हणतात की तू म्हणती ते काही अंशी खरं असेल, परंतु सगळ्यांनी पैसे वेचले, परंतु जो तू एकटा राहिलाय ना, जो पडलाय ना, त्यानं मात्र नाही वेचले. त्यावेळेस माझ्या देवी भगवंताला म्हणतात की तो कसा वेचेल, का तर त्याच्यात रामच राहिला नाही. त्यावेळेस भगवंत परमात्मा देवीला सांगतात की ज्याच्यामध्ये राम आहे ना तोच तुला किंमत देऊ शकतो, ज्याच्यामध्ये राम नाही ना तो तुला किंमत देऊ शकत नाही. जे सांगायचं तात्पर्य एवढंच की जोपर्यंत शरीरामध्ये चैतन्य आहे ना तोपर्यंतच सर्व काही करता येईल. एकदा का आत्माराम निघून गेला की काही शिल्लक राहणार नाही. आपण जोपर्यंत बघा स्मशानभूमीमध्ये गेल्याच्या नंतर आपण काय म्हणतो, राम नाम सत्य, बाकी सारं मिथ्ये. पण कुठपर्यंत? स्मशानभूमीत आहे तोपर्यंत. तिथून एकदा की निघालो की आपलं झालं रोजचं बेक बे. बरोबर ना हो? जोपर्यंत हृदयामध्ये चैतन्य आहे, जोपर्यंत ह्या हृदयामध्ये भगवंत परमात्मा आहे ना तोपर्यंतच भक्ती करता यावी. कारण
अजामेळा होता, अजामेळा. नामाचं महत्व कसं आहे ते सांगते. कारण आजचा हा आपला पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी नामाचं महत्व सांगितलं जातं. तर नामाचं महत्व कसं आहे ते सांगते की अजामेळा नावाचा ब्राह्मण होता, विद्वान ब्राह्मण होता, परंतु एका गणिकेच्या नादी लागला आणि विषय वासनेमध्ये गुंतला. परंतु योग असा की संतांनी ज्या वेळेस तो विद्वान ब्राह्मण होता त्यावेळेस संतांनी सांगितलं होतं की तुझ्या मुलाचं नाव नारायण ठेव. मुलाचं नाव नारायण होतं, परंतु काही काळानं तो विषय वासनेमध्ये गुंतल्यामुळं त्याला भगवंताचं नामस्मरण त्यानं केलं नाही. आणि एक दिवस असा आला की तो अंथरुणावरती पडून राहिला. पार देह जाण्याची वेळ आली आणि देह जाण्याची वेळ आली असताना त्यानं मुलाला हाक मारली, नारायणा म्हणून आवाज दिला आणि देह सोडला. तर तो सुद्धा वैकुंठाला प्राप्त झाला. म्हणून माझे तुकोबरा या भंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये अजमेळा पापरासी, अजमेळा पापरासी, अजमेळा अजमेळा पापरासी, अजमेळा पापरासी, नामे गेला वैकुंठासी, नामे गेला वैकुंठासी, वैकुंठासी, नामे गेला वैकुंठासी, नाम जपले वाल्मिकीने, नाम जपले वाल्मिकीने, नाम जपले वाल्मिकीने, नाम जपले वाल्मिकीने. इतकी नामाची ताकद आहे. मला सांगा, आपण देवघरामध्ये दिवा लावतो, बरोबर ना? काय लावतो? काय लावतो? दिवा लावतो. त्या दिव्यावर, महिला मंडळी तुमच्यासाठी हा, त्या दिव्यावर जर काजळी आली तर दिव्याचा प्रकाश पडू शकतो का? लख प्रकाश पडू शकतो का? नाही, बरोबर ना? जसं दिव्यावरली काजळी काढल्याशिवाय लख प्रकाश पडू शकत नाही, तसं आपल्यामधलं अज्ञान बाजूला गेल्याशिवाय आपण परब्रह्म स्वरूप होऊ शकत नाही. ओ गुहेतला अंधार आहे, खूप डोंगरातली किंवा खूप काळची गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये अंधार आहे. तर त्या गुहेमधला जर अंधार बाजूला काढायचा असेल तर काय करावं लागेल? काठीनं बडवावं लागेल, मग बादलीनं भरून काढावं लागेल. अहो किती वेळा बादलीनं भरल्याच्या नंतर तो अंधार निघेल? किती वेळा निघेल? नाही निघू शकत. त्याच्यासाठी काय करावं लागेल? आ गुहेतला अंधार जर बाजूला करायचा असेल तर त्याच्यासाठी मशाल पेटवावी लागेल. तसं आपल्यातलं अज्ञान जर बाजूला करायचं असेल तर आत्मज्योत पेटवावी लागेल आणि आत्मज्योत पेटवली जाती ती फक्त आणि फक्त नामस्मरणानं. म्हणून नामाची ताकद इतकी आहे की देव आणि भक्त हा भेद मावळून जातो आणि आपण भगवंत परमात्म्याशी एकरूप होतो. वाटत असेल ना आपण भगवंताशी तादात्म्य साधावं, त्या भगवंत परमात्म्याशी एक व्हावं, तर त्याचं नाम घेणं गरजेचं आहे. कारण जैसे शरीर के लिए भोजन जरूरी है ना, वैसे आत्मा के लिए भजन जरूरी है. जसं ह्या शरीरासाठी हे शरीर जर जिवंत ठेवायचं असेल तर त्याला काय लागतं? भोजन लागतं, बरोबर ना? आपण जर 10 दिवस जेवलोच नाही तर काय होईल? जाईल ना हा देह. मग हे शरीर जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर भोजन करणं जरुरी आहे. तसं भगवंत परमात्मा जर प्रगट करायचा असेल, आत्माराम जर प्रगट करायचा असेल तर भगवंताचं नामस्मरण गरजेचं आहे. म्हणून ज्यांना वाटतं की या भगवंत परमात्म्याशी एक व्हावं त्यांनी सगळ्यांनी एकदा हात उंच करा आणि भगवंताचं नामस्मरण करा. विठोबा रखुमाई, हरि जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई.
सत्कार कुंपा सूर्यवंशी पूनम डोंबाळे कुंपा सूर्यवंशी पूनम डोंबाळे आणि वंदन डोंबाळे आणि गौताताई घोडे गौताई वहिनीने करायचं आहे. भगवंताच्या नामस्मरणाची ताकद इतकी. महिला मंडळी तुमच्यासाठी सांगते, तुम्ही जर स्वयंपाक करताना देवाचं नाम घेऊन जर स्वयंपाक केला ना तर तो स्वयंपाक सुद्धा पवित्र होतो आणि ते अन्न जो खाईल त्याची बुद्धी सुद्धा सात्विक झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून एका स्त्रीच्या हातामध्ये स्त्री कुठं कमी नाही, स्त्री कुठं कमी नाही. कारण भारतातील मंदिरांचा जीर्णोद्धार कुणी केला असेल ना तर तो एका स्त्रीने केलेला आहे. कुणी? अहो, अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर हे नाव ज्या स्त्रीमुळे पडलं त्या म्हणजे लोकमाता अहिल्याबाई होळकर. त्या पण एक स्त्रीच होत्या. त्याच्या पुढे जाऊन सांगते, आपण आशिया खंडामध्ये राहतो. आशिया खंडामधल्या पहिल्या मुख्याध्यापिका कोण आहेत तर ती पण एक स्त्री आहे. त्या म्हणजे सावित्रीबाई फुले. एक स्त्री जर घडली तर एक कुटुंब घडतं. एक कुटुंब जर घडलं तर एक गाव घडतं. एक गाव जर घडलं तर एक तालुका घडतो. म्हणून स्त्रीच्या हातामध्ये आहे. ते म्हणतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगात आहे उद्धरी. स्त्रीच्या हातामध्ये आहे. जिजामाता होत्या म्हणून शिवछत्रपती होते, बरोबर ना? जिजामातेने संस्कार लावले म्हणून राजे शिवछत्रपती घडले. अहो, स्वराज्य स्थापन व्हावं हे स्वप्न उराशी बाळगलं माझ्या जिजामातेनं. आणि स्वराज्याची जी मेढ रवली गेली ती माझ्या राजे शिवछत्रपतींमुळे. जिजामाता नसत्या तर माझे शिवाजीराजे जन्माला आले नसते. आज आमच्या महिलांच्या कपाळावरचं आम्ही कुंकू पाहतो ना त्याचं एकमेव कारण म्हणजे माझे राजे शिवछत्रपती. आज आमच्या महिलांच्या डोक्यावरचा जो पदर आहे ना त्याचं एकमेव कारण म्हणजे माझे राजे शिवछत्रपती. अहो, आज आपल्या अंगणातली तुळस आणि मंदिरावरचा कळस कुणामुळे जिवंत असेल ना तर तो राजे शिवछत्रपतींमुळे आहे. म्हणून अशा राजांसाठी म्हणावंसं वाटतं की एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ला. माझ्या राजाचं शिवरायाचं माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर.
माझ्या राजांनी दिली तर आज चंद्र सूर्य असेपर्यंत माझ्या राजांचं नाव आहे. म्हणून तर मनावं वाटतं सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर धारेवर रयतेसाठी प्राण दिलेले आपल्या निधड्या छातीवर. आपुल्या निगड्या छातीवर आपुल्या निगड्या छातीवर हा प्राणपणाने लढले मावळे. प्राणपणाने लढले मावळे. भरोसा द्या राजावर राजावर राजावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. टाळ्या वाजवायला तुम्हाला काय टोल पडतो का? मग वाजवा सगळ्यांसाठी एकदा टाळ्या. अहो शिवाजी राजे घडले त्याला कारणीभूत आहेत शहाजी राजे आणि माझ्या जिजामाता. आज ज्ञानाचा सागर म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते आळंदी निवासी म्हणजे ज्ञानोबाराय. पण ज्ञानोबाराय घडले याच्या मागं कारण आहे विठ्ठल पंत आणि माता रुक्मिणी. आई वडिलांवरती अवलंबून आहे. आपल्या जर मुलाचं हित व्हावं असं जर वाटत असेल तर मुलांना योग्य संस्कार दिले पाहिजे. कारण धन्य माता पिता तयाची असं म्हटलं जातं बरोबर ना. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. वाटतं ना आपल्या मुलांनी चांगलं वागावं चांगलं राहावं तर त्याच्यासाठी आधी आपण त्यांना संस्कार देणं गरजेचं आहे. आपण चांगलं वागणं गरजेचं आहे. आपण जर चांगलं कर्म केलं तर आपल्याला फळ चांगलं भेटणार आहे. मला सांगा तुम्ही जर ज्वारीचा दाना पेरला तर त्याला काय बाजरीची कणसं लागते का? मग ज्वारीचंच कणीस लागणार आहे. साधं साधं सरळ सरळ गणित आहे. जसं ज्वारीचा दाना पेरला तर त्याला ज्वारीचं कणीस लागणार आहे तसं तुम्ही जर चांगलं कर्म केलं तर तुम्हाला फळं सुद्धा का चांगली भेटणार आहेत. म्हणून ते म्हणतात की भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नाही बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. नाही कुणाचं चांगलं करता आलं तरी चालेल पण कुणाचं वाईट होईल असं कधी चिंतू नका. पुढे जाऊन ते म्हणतात की सदाचार अपना ना सके तो पापूं पे पग मत धरना. पुष्प नाही बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. नाही एखाद्याच्या आयुष्यात फुल म्हणून जगता आलं ना तरी चालेल पण कुणाच्या आयुष्यातले काटे मात्र होऊ नका. एवढं जरी केलं ना तरी तुमचा परमार्थ उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय काय कुणाचं थोडंफार केलं असेल किंवा काय थोडंफार पाप केलं असेल ते सोडून द्या. भगवंताच्या नामस्मरणाने पाप नष्ट होतं. माझ्या कीर्तनातून एवढंच घेऊन जा की किती मागचं काही झालेलं असेल ते सोडून द्या. कारण तुकोबाराय म्हणतात की मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका. माग काय झालं असेल ते पाहू नका. आता पुढे ना भगवंताचं नामस्मरण करा आणि आपलं भवितव्य आपलं जीवन उज्ज्वल बनवण्याचा प्रयत्न करा. कारण या नामाचा महिमा इतका थोरे की त्या नामाला मर्यादा नाही सीमा नाही. म्हणजे तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात थोर नामाचा महिमा. थोर नामाचा महिमा. नामाचा महिमा थोर नामाचा महिमा. म्हणे झाली सीमा तुका म्हणे झाली सीमा. नाम जपले
झाली सेवा. नामाचा महिमा खूप गाध आहे. फक्त त्या नामाची संगत करा. कारण संगतीचा फरक कसा असतो तो सांगते की पाण्याचा एक थेंब जर तापलेल्या तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व नष्ट होतं. तोच थेंब जर कमळाच्या पानावर पडला तर तो मोत्यासारखा चमकतो आणि तोच थेंब जर शिंपल्यात पडला तर त्याचा मोतीच बनतो. म्हणून संगत करावी तर सज्जनाची. संगत करे सज्जन की तो हो गए दो दो बात. संगत करे गधे की तो खा गए दो दो लाल. संगत सज्जनाची करा आणि जीवनामध्ये परमार्थ करा आणि तो पण सद्गुरूंनी दिलेल्या नामानं जीवन जगा. सद्गुरूंनी दिलेल्या नामाचं आचरण करा. एवढं जरी केलं तर तुम्हाला काहीच आयुष्यात कमी पडू शकणार नाही. म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांनी या कीर्तनरूपी सेवेसाठी सुंदर असा मृदंग वाजवला ते आपल्या दौंड तालुक्याचं वैभव असणारे स्वप्नील महाराज जाचक, तुमचंही दादा अंतःकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर इकडे गायक वृंदांमध्ये ज्यांचा नावाप्रमाणेच बरं का महाराज, ज्यांचा खरंच गौरव करावा असे असणारे गौरव महाराज खेडकर माझे गुरुबंधू आहेत. तुमचंही अंतःकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर एक महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार राहुल महाराज मासाळ माझे ते पण गुरुबंधू आहेत. तुमचंही दादा अंतःकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर आनंदगड संस्थानचे विद्यार्थी माझ्या गुरु भगिनी आज उपस्थित झाले आहेत. तुमचंही सगळ्यांचं अंतःकरणापासून आभार मानते. आणि मी जे काही बोलले असेल ते हे मी बोलताना दिसते, परंतु हे मी बोलत नाही तर माझ्या सद्गुरूंनी माझ्या मुखामधून वधवून घेतलंय. म्हणून जे काही चुकलं असेल तर ते माझं मला परत द्या आणि जे काही बरोबर असेल तर ते माझ्या सद्गुरूंचं समजून तुम्ही आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. आता ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला ते म्हणजे ग्रामस्थ भजनी मंडळ किंवा गांडाळवाडीतील सर्व कमिटी, ग्रामस्थ कमिटी, तुमचं सर्वांचं अंतःकरणापासून आभार मानते. आणि झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, माझे सद्गुरू गुरुवारी हरिभक्तपरायण राजाराम बाबा जगताप आणि मातोश्री विद्याताई महाराज जगताप यांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले गुरे वाकुळे उत्तरे